मनसे आणि शिवसेना युतीच्या संदर्भात राज्यभर चर्चा सुरू असतानाच संदीप देशपांडेंच्या भूमिकेमुळे कुठेतरी आता त्याला छेद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळे आहेत। काय सांगाल, संदीप देशपांडेचं जे विधान आहे त्यामुळे कुठेतरी मिठाचा खडा पडण्याचं काम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काय नक्की संदीप देशपांडेंना आपलं आव्हान असणार आहे? खरं संदीप देशपांड्यांनी पद घेतलंय मनसेचं, पण काम करतोय भाजपाचं। संदीप देशपांडे हे भाजपाचं काम करत आहे। ज्याप्रमाणे उद्धवसाहेब राजसाहेब एकत्र येणार म्हणण्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालेला आहे, मनसे सैनिकांना, शिवसैनिकांना, सर्व नेत्यांना आनंद झालेला आहे। परंतु संदीप देशपांडेच्या पोटात दुखायला लागलेला आहे, त्याच्या पोटात काळा आलेला आहे, कपटा आलेला आहे आणि ती उठ का सूट युती होणी या पद्धतीनं ती वागत आहे, या पद्धतीनं बोलत आहे। आणि संदीप देशपांडेच्या बायकोला भाजपनं मदत केलेली आहे, त्यांना शासकीय पदावर घेतलेलं आहे, हे देखील आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे। त्याची संपूर्ण माहिती आम्ही काढत आहोत, लवकरच तुमच्या समोर आणणार आहोत। या माध्यमातून संदीप देशपांड्याला एवढं सांगतो, तुझं काळं धंद, तुझं जी काय चाललेलं आहे ही राजसाहेबांच्या लक्षात लवकरच येणार आहे आणि तुझ्यासारख्या असल्या बेजबाबदार व्यक्तीला, धोकादायक घातक व्यक्तीला आपण राजसाहेबासोबत एकनिष्ठ नाही ही संपूर्ण मनसे सैनिकांना माहीत झालेलं आहे, महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे आणि तुमच्यासारख्या माणसाला लवकरच ढोंगणावर लाथ देऊन मनसेतून हाकलून देतील। पण संदीप देशपांडे साहेब, तुम्ही किती जरी वरडला, किती जरी बोंबलला, तुमच्या पोटात किती जरी दुखायला लागलं ना, युती होणार म्हणजे होणारच, दोघं भाऊ एकत्र येणारच, अशी तुमच्यासारखी चिल्लर पार्टी किती जरी वाजली तर काही त्याचा उपयोग होणार नाही। दुसरीकडे नितेश राणे जे आहेत, काल त्यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने मातोश्री समोर बॅनर झळकले हिंदू गब्बर नावाचे। त्यावर नितेश राणे देखील असं म्हणालेत की केवळ मातोश्रीच्या बाहेरच नव्हे तर मातोश्रीच्या बाथरूममध्ये देखील आमचे बॅनर झळकतील, अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे। आणि हिंदूंचा मी रक्षक आहे कारण हिंदूंचं हे सरकार आहे असं देखील बोलले। झोपेतून उठून मी हिंदू गब्बर आहे, मी हिंदू रक्षक आहे अशी म्हणणारी अवलाद यांना मी एवढं सांगतो, अरे तुझी किंमत, तुझी लायकी त्या कुचक्या भंगार एवढी देखील तुझी किंमत नाही। अरे तुम्ही स्वतः तुमचा स्वाभिमान भाजपकडे घाण ठेवून तुम्ही भाजपाचे तळवे चाटण्याचं काम करता आणि तुम्ही म्हणता की आम्ही मातोश्रीच्या बाथरूममध्ये देखील बॅनर माझं लावले जातील। अरे तुझं बॅनर मातोश्रीच्या बाथरूममध्ये तर लावायचं लय लांब आहे, सोडून दे, पण भाजपाने तुझी अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे की तुझी किंमत टिश्यू पेपरसारखी झालेली आहे। तुझं बॅनर गटारीमध्ये देखील फेकणार नाहीत, कोणी जाळून आणि फाडून टाकतील इथनं पुढं। खरं तर अबू आझमी काल सोलापूर दौऱ्यावर होते आणि त्यांनी वारीवरती देखील टीका केल्याचं पाहायला मिळालं। वारीमुळे ट्रॅफिक जाम होतं, मात्र दुसरीकडे मुस्लिम समाजाला रस्त्यावरती नमाज पठणासाठी विरोध केला जातो, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली आहे। ह्या आझमीला, अब्बू आझमीला जर एवढा मुसलमान बांधवांचा जर कळवळ होता तर नितेश राणेंनी नाही तेवढं बोललो त्यावेळेस आजो आम्ही तू कुठल्या बिळात जाऊन बसला होता? तुझं तोंड काय त्यावेळेस शिवलं होतं का? आणि तुला आता वारी आमची खपायला लागली, तुझ्या डोळ्यात टोचायला लागली का? तू ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या वारीवरती बोललाय ती तुझं कधी बी खपवून घेणार नाहीत आणि शिवसैनिक तुला दिसेल तिथं चपल्याचा हार घालून कोल्हापूर पैताना तुझं थोबाड पडल्याशिवाय राहणार नाहीत। मराठीच्या मुद्द्यावर देखील त्यांनी असं म्हटलंय की असले फालतू मुद्दे राज ठाकरे जे आहेत ते मराठीचे मुद्दे घेऊन पुढे येत आहेत। राज ठाकरे हे कधीही यशस्वी होणार नाहीत आणि काय एकंदरीत युती संदर्भात त्यांनी देखील टीका केलेली आहे। ही बाहेरनं महाराष्ट्रात पिढा आली आहे, ही महाराष्ट्रावरती कीड आहे आणि राजसाहेब उद्धवसाहेब ज्या दिवशी एकत्र येतील ही कीड महाराष्ट्रातनं लवकरच हाकलून देऊ आपण। हे होते शरद कोळे आणि त्यांनी नितेश राणे असतील किंवा संदीप देशपांडे यांच्यावर जोरदार प्रहार जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद उन्हाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।